आज मी नाश्त्यासाठी शेवयाचं उपीट करत आहे। गव्हाच्या शेवया घेतल्या आहेत। त्यासाठी कांदा, मिरची, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता घेतलेला आहे। थोडंसं तेल घातलं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कांदा, मिरची, टोमॅटो हे सगळं घालून भाजून घेतलं। नेहमी मी घरातील साहित्याचा वापर करून छोटे मोठे पदार्थ करत असते। सगळ्यांना जमावेत, सर्वसाधारण सगळ्यांनाच हे घरात असलेल्या वस्तू वापरून करता यावेत याचाच मी प्रयत्न करते। आता कांद्यामध्ये मी शेवया टाकल्या आहेत। कांदा भाजत आल्यानंतर थोडंसं पाणी गरम करायला ठेवलं अंदाजे। शेवया चांगल्या खमंग भाजून घेतल्या। त्याच्यात आता टोमॅटो टाकून भाजून घेतला पुन्हा। चांगलं भाजल्यानंतर शेवयाचा छान वास सुटतो। आता मी त्याच्यात हळद टाकली, मीठ आणि साखरही घालणार आहे। चवीपुरते मीठ, साखर या दोन्ही वस्तू वापरायच्या। आता गरम पाणी करून घेतलेलं आहे ते त्यात घालून घ्यायचं। हलवून पुन्हा झाकण लावून मंद आचेवर ठेवून द्यायचं। आणि गव्हाच्या शेवया असल्यामुळे ते पचायला पण हलक्या असतात। आता शेवयाचं उपीट तयार झालेलं आहे। त्यावर खोबरं, कोथिंबीर, बुंदी घालून सर्व केलेलं आहे।